बारामती आणि राहुरी या मतदारसंघाचे एक्झिट पोल सुद्धा समोर आलेले आहेत। मित्र हो, 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जो आता निकाल समोर येणार आहे, हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने जाणार, हा कौल नेमका कोणाच्या दिशेने असणार याची उत्सुकता निर्माण झालेली आहे। अर्थातच महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी या मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय होईल, कोणाला नक्की किती मताधिक्य मिळू शकते याची उत्सुकता तर महाराष्ट्राला आहे। यामध्ये बघा, या निकालाचे अंदाज तसे लोकांना आलेले आहेत आणि त्यातच या दोन्ही म्हणजे बारामती आणि राहुरी या मतदारसंघाचे एक्झिट पोल सुद्धा समोर आलेले आहेत। या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी मतदान झालेलं आहे आणि आता 4 मेला इथला निकालही येणार आहे। एक्झिट पोलच्या प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या या दोन्ही जागावर महायुतीला तर विजय मिळू शकतोच। इथल्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी बरेच प्रयत्न झाले होते। विशेषतः अजित पवार यांच्या निधनामुळे होत असलेली बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, सुनेत्रा पवार या बिनविरोध आमदार व्हाव्यात यासाठी मोठे प्रयत्न केले गेले होते, पण बिनविरोधाचे प्रयत्न सगळे निष्फळ ठरले। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारामतीतून सुनेत्रा पवार आणि राहुरीतून अक्षय कर्डिले हे विजयी तर होणार आहेतच, पण त्यांचं मताधिक्य सुद्धा खूप मोठं असणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना 91 ते 97% मतं मिळू शकतात। रिंग साइड रिसर्च या संस्थेच्या एक्झिट पोलमधून हा अंदाज दिलेला आहे। तिकडे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना मिळणाऱ्या मताची टक्केवारी 78 ते 83 अशी असेल। त्याला या पोटनिवडणुकीमध्ये 1,42,500 मतं मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि मग त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांना फक्त आणि फक्त 7 ते 14% मतं मिळू शकतील। एक्झिट पोलच्या या अंदाजानुसार मोकाटे यांना 25,500च्या साधारण जवळपास अशी मतं मिळतील। त्याचबरोबर बघा, रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राहुरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या तब्बल 1 लाखापेक्षा अधिक मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा 2 लाखाहून अधिक विक्रमी मताधिक्याने विजय होण्याचा अंदाज रुद्र रिसर्च यांच्या एक्झिट पोलमधून समोर आलेला आहे। सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या या निवडणुकीत महायुतीची एकतर्फी सरशी होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे। आता 4 दिवसांनी होणाऱ्या मतमोजणीमध्ये हे चित्र दिसू शकतं, पाहूया आपण। मित्र हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एकच अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।